वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे मानसिक आजार म्हणजेच काय. आता मानसिक आजार कसा असतो व कशा प्रकारे माणसाला तो आजार होतो हे सर्व आपण आज या टॉपिकमध्ये पाहणार आहे. तर सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा आणि चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. आता चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करू शकता. इतर कोणतेही नोटिफिकेशन असेल तुम्हाला ते लगेच प्राप्त होते. तर सुरू करूया व्हिडिओला. मानसिक आजार म्हणजेच काय. आता मानसिक आजार म्हणजेच भावनिक, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात गंभीर त्रास निर्माण करणारी मानसिक स्थिती. यात नैराश्य, चिंता, डिप्रेशन किंवा द्वितीय विकार यांचा समावेश होतो. आता ते द्वितीय जे विकार असतील ते सर्व याच्यामध्ये ते समावेश होतात. आता हा आजार कसा आहे तर माणसाच्या भावनिक, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात एक गंभीर त्रास निर्माण करणारा एक मानसिक आजार किंवा स्थिती आहे. तर यात नैराश्य, चिंता, सिक्झोफ्रेनिया किंवा द्विगुणीय जे विकार आहेत त्यांचा सर्व यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. आता हे झालं मानसिक आजार म्हणजे काय, त्याच्यामध्येच त्याचे डेफिनेशनसुद्धा पाहिली आपण. आता त्याचे काही घटक आहेत जे माणसाच्या आरोग्यावर परिणाम करतात ते खालीलप्रमाणे. तर आन्सर आहे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक किंवा गोष्टी आहेत, जसे की यात जैविक, बायोलॉजिकल, मानसिक, फिजिओलॉजिकल आणि सामाजिक, सोशल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. आता सामाजिक माणसाच्या आरोग्यावर परिणाम काय आहेत तर करणारे अनेक घटक आहेत. तर त्याच्यामध्ये आहे जैविक, बायोलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि सोशिओलॉजिकल या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा याच्यामध्ये समावेश असतो. आता हे तिन्ही गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. आता हे तिन्ही गोष्टी काय आहेत तर ते एकमेकाशी जोडलेल्या आहेत. आता जैविक घटक, पहिला जो घटक आहे तो जैविक घटक. त्याच्यामध्ये अनुवांशिकता, जेनेटिक्स, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पिढीमध्ये येण्याची शक्यता असते. आता हे काय तर अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक जो घटक आहे तो पुढच्या पिढीला येण्याची ती शक्यता असते. जसे की मेंदूतील रसायनाचे असंतुलन. आता ब्रेन इनबॅलेन्स, सेरोटोनिन म्हणजेच डोपामाइन यासारख्या रसायनाचा किंवा चिंतासारखा समावेश असू शकतात. अशा या जेनेटिक जे अनुवांशिकता घटक आहेत ते पिढ्यानपिढी याच्यामध्ये येत राहतात. दुसरा घटक म्हणजे पर्यावरण आणि सामाजिक घटक. पर्यावरण आणि समाजाशी कनेक्टेड जो घटक आहे तो तणावपूर्ण घटना, स्ट्रेसफुल नोकरी गमावणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट किंवा मोठा अपघात यासारख्या अनेक घटकांचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आता जसे की पर्यावरण आणि जे काही सामाजिक घटक असतात. आता सामाजिक घटक जसे की एखाद्या माणसाची नोकरी जाणे किंवा एक घटस्फोटी मृत्यू झाल्यास एखादी प्रिय व्यक्ती जी दूर झाली किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये परिणाम होतो. त्याच्यामध्येच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, सोशल स्टेटस, गरिबी, बेरोजगारी किंवा असमानता यासारखे घटक व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर ताण निर्माण करतात. आता जे बेरोजगारी, गरिबी आणि असे वेगवेगळे घटक आहेत ते मानसिक आरोग्यावर ताण निर्माण करतात. तर त्याच्यामध्ये आहे एकटेपणा. सामाजिक संबंधाचा अभाव किंवा एकटेपणा हा मानसिक आरोग्यासाठी एक हानिकारक असू शकतात. आता सामाजिक एकटेपणा जो आहे हा माणसाचा एक म्हणजे त्याला शत्रू असे म्हणतात. तर कौटुंबिक वातावरण याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे. कौटुंबिक वातावरण हे सुद्धा एक सामाजिक आजाराचं कारण आहे. कुटुंबातील वाद
वाद, गैरवर्तन किंवा प्रेम आणि पिढ्यांचा अभाव मानसिक आरोग्याचा समस्या कारणीभूत ठरू शकतात. आता कुटुंबातील जे वर्तन आहे वागणुकीचं, ते वर्तन किंवा प्रेम पिढीचा जो अभाव आहे तो मानसिक आरोग्याचा एक समस्याचा कारणीभूत घटक ठरू शकतो. त्याच्यामध्ये जीवनशैली संबंधित घटक. आता आपले जे जीवनशैली आहे, जे रोजचे आपण जीवन जगतो, तो एक जीवनशैली संबंधित घटक आहे. तर पहिला घटक म्हणजे झोपेचा अभाव. आता पुरेशी झोप न मिळाल्याने काय होते, चिडचिडेपणा येते, लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होते आणि नैराश्याची भावना वाढू शकते. आहार तसेच आहे. दुसरं म्हणजे आहार. असंतुलित आहार किंवा पोषक तत्वाची कमतरता मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. आता आपला जर आहार व्यवस्थित नसला तर काय होते, जे पौष्टिक आहार जर शरीराला भेटलं नाही तर हे सर्व परिणाम म्हणजे पोषक तत्वाची कमतरता असल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. तर परिणाम करते. त्याच्यामुळे व्यायाम अभाव नियमित व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होतो आणि मनाची स्थिती सुधारते. मनाची स्थिती सुधारल्यानंतर व्यायामाच्या अभावामुळे नकारात्मक भावना जे असतात ते वाढू शकत नाहीत. त्याच्यानंतर आहे मादक पदार्थ. तर मादक पदार्थाचे सेवन किंवा दारू इतर मादक पदार्थाचे जास्तीत जास्त प्रमाण सेवन केल्यास मानसिक आरोग्याची जी समस्या आहे ते उद्भवू शकतात. आता हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आणि व्यक्ती मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करतात. आता वरील आपण जे सर्व घटक पाहिले ते वरील सर्व जे घटक आहेत ते अशा प्रकारे माणसाच्या आरोग्यावर परिणाम करतात. तर हे झाले त्याचे घटक. आता नेक्स्ट आहे याच्यामध्ये मानसिक आजाराचे वर्गीकरण लिहा. तर मानसिक आजाराचे वर्गीकरण हे असे विकार आहेत जिथे व्यक्तीला सतत आणि तीव्र चिंता, भीती किंवा घबराटपणा जाणवतो, ज्यामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. आता मानसिक स्थिती अशी आहे की ते एक व्यक्तीच्या सतत आणि तीव्र चिंता, भीती किंवा घबराटपणा माणसाच्या मनात ते उद्भवून देतात आणि माणसाच्या दैनंदिन जीवनावर याचा खूप मोठा परिणाम होतो. आता पहिला जो आहे म्हणजे चिंता, एन्झायटी. तर जनरल ॲक्झायटी डिसऑर्डर म्हणजे त्यालाच असे शॉर्टमध्ये GAD असे म्हणतात. कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय सतत काळजी आणि अस्वस्थ जाणवते. आता कुठलंही कारण नसताही त्याला अस्वस्थ असं वाटते. नको त्या गोष्टी दिसणे, आवाज येणे, चिंता करणे आणि नसलेल्याही गोष्टी त्याला दिसणे व त्या गोष्टीचा आवाज येणे. पॅनिक डिसऑर्डर. त्याच्यामध्ये अचानक मनात तीव्र भीती येणे आणि त्या भीतीमुळे झटके येणे. आता पॅनिक डिसऑर्डर काय होते, याच्यामध्ये अचानक मनात भीती उद्भवणे आणि त्या याच्यामुळे पॅनिक अटॅक येणे किंवा झटके येणे असं त्याला म्हणतात. आणि ज्यात श्वास घेण्यास त्रास होतो. आता ज्यात झटके आल्यात काय होते, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घेतल्यात त्रास होतो, डोकेदुखी वाढतात, घाम येते आणि सारखी अनेक लक्षणे, अशा प्रकारची जी अनेक लक्षणे आहेत ते शरीरामध्ये दिसून येतात. सोशल एन्झायटी डिसऑर्डर. आता सामाजिक परिस्थितीत किंवा लोकसंख्येसमोर काय होते, येताना तीव्र भीती वाटते. आता सामाजिक भीती म्हणजेच काय होते, आता एखाद्या वेळेस खूप गर्दी किंवा गडबड असते तर त्या ठिकाणी अशा व्यक्तीला जाण्याची त्या ठिकाणी भीती वाटते. त्याला सोशल डिसऑर्डर असे म्हणतात. नेक्स्ट आहे फोबिया. आता विशिष्ट वस्तू किंवा एखादी भीतीदायक परिस्थितीची तीव्र आणि अताकीत भीती वाटणे, जसे की कोणीतरी चयापटलाक करत आहे. आता अशामध्ये काय, एखादी विशिष्ट वस्तू किंवा एखादी भीतीदायक परिस्थिती असे निर्माण होते, जसे की एखाद्या वेळेस एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते त्या व्यक्तीच्या समोर, जसे की ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी तिथं जर दिसल्या तर त्या गोष्टींचा सर्व परिणाम त्या माणसाच्या आरोग्यावर होतो. त्याच्यामध्येच मूड डिसऑर्डर. आता यामध्ये काय होते, व्यक्तीच्या मनाची स्थिती
मुळे मोठे आणि दीर्घकालीन बदल होतात, जसे की नैराश्य, डिप्रेशन, व्यक्तीला सतत उदास, निराश आणि दुःखी वाटते. आता या अवस्थेला पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी जे असतात ते नकोशा वाटतात आणि भूक नाही लागत आणि सवयीमध्ये बदल होतो. आता या गोष्टीमध्ये काय होते, नैराश्य वाटते आणि जे पहिल्या ज्या गोष्टी आपल्याला आवडत होत्या ते आता नकोशा वाटतात आणि भूकही लागत नाही. आत्महत्याचे विचार मनात येतात. त्याच्यानंतर आहे सिक्झोफ्रेनिया आणि इतर सायकोटिक डिसऑर्डर. नेक्स्ट आहे सिक्झोफ्रेनिया आणि इतर सायकोटिक डिसऑर्डर. आता यामध्ये काय होते, व्यक्तीची वास्तवाशी असलेली जी फक्त सुटते. आणि सिक्झोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला वास्तव्य आणि काल्पनिक गोष्टीमध्ये फरक ओळखता येत नाही किंवा कठीण होते. याची इल्युजन नसलेल्या गोष्टी ऐकू येतात. अशा प्रकारे त्या गोष्टींना इल्युजन होतात. त्याच्यामध्येच मानसिक आजाराची व्यक्तीची चिन्ह, लक्षणे. त्याच्यामध्येच चिन्ह, लक्षणे. मानसिक आजारी व्यक्तीचे म्हणजेच अशी स्थिती ज्यामध्ये व्यक्तीच्या भावना, वर्तन आणि सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होतो. आता मानसिक आजाराची जी अनेक रूपे आहेत आणि प्रत्येकाची लक्षणे ही वेगवेगळी असू शकतात. आता याच्यामध्ये मानसिक आजारी जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये दिसणारे काही सामान्य लक्षणे ते जे आहे ते खालीलप्रमाणे. तर पहिलं लक्षण आहे त्याच्यामध्ये भावनिक आणि मानसिक. तर सतत दुःखी आणि नैराश्य वाटणे, कोणत्याही कारणाशिवाय खूप जास्त उदास वाटणे किंवा कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे. आता गोष्ट नसतानाही काय होते, सतत दुःखी आणि नैराश्य वाटणे व कोणतेही कारण नसूनही त्याच्यामध्ये जास्तच उदास असं वाटणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे. हे झालं त्याचं पहिलं लक्षण. त्याच्यामध्ये दुसरं लक्षण सतत चिंता आणि भीती वाटणे, भविष्याबद्दल, कामाबद्दल किंवा सामाजिक परिस्थितीबद्दल सतत भीती वाटणे. आता भविष्यात जे काही गोष्टी घडतील त्याविषयी ही भीती वाटणे. अशी लक्षणे मानसिक आजाराच्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. त्याच्यामध्येच तिसरं मन लवकर बदलणे, अचानक आनंदी होणे आणि अचानक लगेच दुःखी किंवा चिडचिडे होणे, एकाग्रतेचा अभाव, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू न शकणे किंवा निर्णय घेण्यास अडचणी येणे. अशा प्रकारची त्याच्यामध्ये लक्षणे दिसून येतात. आता काय होते, एखाद्या वेळेस अचानक खुशीचे वातावरण निर्माण होते तर लगेच ते चिंताचे वातावरण, अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. नेक्स्ट आहे गोंधळलेले विचार, खूप जलद किंवा खूप हळूहळू येणे, ज्यामुळे काय होते, विचार करण्याची जी प्रक्रिया सामान्य वाटत येत नाही तर जास्तच विचार किंवा गोंधळलेले विचार येतात. जास्त हळूहळू येणे किंवा ज्यामुळे विचार करण्याची जी क्षमता आहे ती प्रक्रिया कमी किंवा सामान्य ही वाटत नाही. नेक्स्ट आहे वर्तणुकीशी संबंधित लक्षणे. लास्ट मुद्दा, सामाजिक संबंधापासून दूर राहणे, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबापासून दूर राहणे आणि एकटे राहणे पसंत करणे. आता जे वर्तणूक संबंधित लक्षण आहेत त्याच्यामध्ये काय होते, व्यक्तीलाही इतरांपासून अलग राहणे, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबापासून दूर राहणे, असे त्यांना एकटे राहासे वाटते. स्वच्छतेची काळजी न घेणे. आता स्वतःची काळजी न घेणे, स्वतःचे विषयी, स्वतःच्या स्वच्छतेकडेही आणि दिसण्याकडेही दुर्लक्ष करणे. दारू किंवा मादक पदार्थाचे सेवन, ताणतणाव आणि दुःखी कमी करण्यासाठी दारू किंवा मादक पदार्थाचे सेवन करणे. अशा वेगवेगळ्या वर्तणुकी संबंधित त्याचे लक्षणे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हायला नका विसरू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय. तर हे झालं आपला पूर्ण आरोग्य संवर्धनचा पूर्ण पेपर, हेल्थ प्रमोशनचा.